हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आता तुम्ही म्हणाले एवढे सगळे हार कसले, तर हो, हारच केलेत. सर्वांना सर्वप्रथम विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे बघा, सोनं आणले, भरपूर फुलं आणलीत. माझ्या पुतण्यानं पोतभर फुलं आणलीत. तुम्हाला मी काल दाखवलं होतं, आम्ही काल घट हलवला होता. कालच आम्ही उपवास वगैरे सोडला, घट हल्ला आमचा कालच. हे बघा, आता सगळं इथलं आवरून मला बाकीची पुढची तयारी करायची. सगळं इथलं आवरायचं आहे. आज आम्ही ह्या माळा वगैरे उतरवतो. हे बघा, एवढी फुलं आणली आहेत निखिलला आमच्या. तर आम्ही इकडच्या घरात बसलो आहे हार करायला. त्याच्या हॉटेलला मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, माझ्या पुतण्याचं मोठं हॉटेल आहे. तर आम्ही दरवर्षी त्याला हार आमच्या घरातूनच करून देतो, मोठे मोठे हार हॉटेलसाठी. ते बघा किती फुलं आणलेत. तर आम्ही दोघी तिघी बसलो आहे करायला. हे बघा, अशा माळा करून घेतो आहे सगळ्या. बाहेर एवढे रेडीमेड महागाचे हार आणण्यापेक्षा आम्ही घरीच बनवतो त्याच्यासाठी. आणि घरात पण हार होतात सगळे, फोटोंना आपल्याला फुलं होतात. पाऊस तर पडतोच आहे. हे बघा, घेतल्या माळा करायला आम्ही. दोघी तिघी असल्याशिवाय होत नाही, ते पकडायला वगैरे लागतं ना. हे बॉल आणलेत असे आम्ही प्लास्टिकचे. असे करून घेतो आहे आम्ही सगळे. माळा करून घेतल्या. आधी सगळ्या माळा करून घेतल्या, नंतर आम्ही ते आता जोडणार आहे. दुकानांना मोठे मोठे हार लागतात ना. घरच्या फोटोंसाठी पण हार केलेत आम्ही. हे बघा, हे बॉल असे आणलेले आहेत, ते रंगीबेरंगी छान दिसतात. हे बघा, आता ते 2 टोकं बांधून घ्यावी लागली व्यवस्थित चांगली, तेव्हा मग हे असे हार आम्ही एक एक जोडायला घेतलेत. साधेच केले जरा, अगदी काय आपल्याला हारवाल्यांसारखे छान करता नाही येत, तरी पण हे बघा असे केले आम्ही. मध्ये मध्ये बॉल वगैरे लावून 2 केलेत असे. हे बघा, ह्या पोत्यात ठेवले व्यवस्थित भरून आम्ही, मग तो घेऊन जाईल. मग ह्यात भरून दिले त्याला. आता म्हटलं घेऊन जा, आता बाकीची कामं करायची आहेत आम्हाला. हे बघा, हे असे हार केलेत आम्ही. मोठाच्या मोठा, मला वाटतं 10-12 फुटाचा हार आहे तो. इकडे मी दारात आपली रांगोळी काढता येत नाही, काय करणार, मग फुलांची रांगोळी काढली दारात. इथं माझं शमीचं झाड आहे, तिथं छोटीशी पिंड आहे शंकराची, तिथं मी पूजा करते, दिवा वगैरे लावते रोज. तर रांगोळी नाही काढता येते, मग असं आपलं फुलांच्या पाकळ्यांवरच भागवलं. पाऊस पडतोय ना, काही उपयोग नाही रांगोळी काढून पण. तुळशीपाशी पण थोडीशी फुलांचीच काढली उंबरठ्यावर. पाकळ्याच टाकल्या उंबरठ्याच्या इथं पण. हे बघा, आता गाड्यांना सगळे आम्ही हार केले होते. गाड्या बघा आमच्या, हे सगळं अंगण आमचं गाड्यांनीच भरलेलं असतं, सगळ्या मुलांच्या गाड्या. हार मात्र सगळ्या गाड्यांना आम्ही करून देतो, मग ते घालायचं काम करतात. पूजा पण आम्हीच करतो, ते आपले हार घालतात मुलं. इकडे घरात माझ्या आवरलं सगळं. मी आता इथं हत्याराची पूजा केली, सगळं आवरून घेतलं, घट वगैरे उचलला, घरातल्या देवांना हार वगैरे केली होती मी. आम्ही आजपासून परत घरातल्या देवाची पूजा करत नाही कोजागिरीपर्यंत. हे बघा, इथं ह्या हत्यारांची पूजा केली, सोन्याची जुडी ठेवली इथं. हे बघा, पूजा केली इथं. आणि ही हत्यारं म्हणजे घरातले आपले चाकू, सुऱ्या, हातोडी, लोखंडी वस्तू ज्या काय असतील त्या आम्ही पूजतो. हे बघा, सगळं गोडाचा नैवेद्य दाखवला. हे माझ्या मशीनला पण हार केला. माझी मशीन खूप जुनी आहे बघा, नॉवेलची मशीन आहे. 30-35 वर्ष झाली माझ्या मशीनला. वापरते मी अधूनमधून, आपलं घरातलं काही फाटकं तुटकं शिवायला तिचा उपयोग होतो, छान चालते अजून. हे बघा,
तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.